नमस्कार मंडळी, मी अर्चना स्वागत करते आहे तुमचं आपल्या नमो संभवामी या चॅनलमध्ये। नवरात्रीचे 9 रंग नेमके कसे ठरवले जातात तुम्हाला माहित आहे का? यामागे दडलेलं गुपित तुम्हाला जर का हे माहित नसेल, चला तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत। त्यासोबतच या वर्षी नवरात्र कधी आहे आणि नवरात्रीचे रंग कुठले आहेत ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नवरात्र म्हटलं की आपल्या नजरेसमोर एकच गोष्ट येते, ते म्हणजे दांडिया, गरबा आणि त्यासोबतच कुठला रंग आज आहे, कुठला रंग उद्या आहे, त्या कलरचा साडी ड्रेस आपल्याकडे आहे का, हे सर्व शोधण्यात आपण गुंतून जातो। नवरात्रीत विशिष्ट रंगाचे कपडे घालण्यामागे कुठलेही धार्मिक कारण नाही, तसेच पाप पुण्य भविष्य याच्याशी त्याचा काही संबंध नाही। आपण त्या दिवशी त्या रंगाचे कपडे घातले नाही तर आपल्याला पाप लागेल किंवा देवीचा कोप होईल असं काही नाही। खरं तर श्रावण महिना सुरू झाला की आपल्या सर्व महिलांच्या मध्ये एक वेगळाच उत्साह असतो। नागपंचमी ते दिवाळी हे सलग येणारे सणवार, त्या निमित्ताने आपल्याला करायला मिळणारी हौस मौज याबद्दल जितकं बोलावं तेवढं कमीच आहे। नवरात्रामध्ये कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुली असो, ऑफिसमध्ये जाणाऱ्या बायका असो किंवा ट्रेन पासून ते अगदी लहान मोठ्या चाळीपर्यंत नवरात्राचे 9 रंगाचे राज्य आपल्याला सर्वत्रच पाहायला मिळते। नवरात्रीचे 9 दिवस हे बायकांसाठी, संपूर्ण स्त्रियांसाठी मनसोक्त आनंद लुटणारे असतात। म्हणजे त्या ज्या साड्या आपण ठेवून दिलेल्या असतात त्या कपाटच्या बाहेर निघणार आहेत। प्रत्येक दिवशी कोणता रंग आहे याचा मेसेज अगदी आठवड्याभर महिनाभरापासूनच सगळीकडे फिरायला सुरुवात होते। अनेक स्त्रिया तर आदल्या दिवशी उद्या कोणता रंग आहे त्याची साडी कपाटातून बाहेर काढून ठेवतात। त्यावरती मॅचिंग ब्लाऊज, मॅचिंग बांगड्या, मॅचिंग ज्वेलरी सगळं काही अगोदर आदल्या दिवशी काढून ठेवलं जातं। मला कधी प्रश्न पडला आहे का की हे रंग नेमके कसे ठरवले जातात, हे रंग कोण ठरवते आणि दरवर्षी या दिवशी हाच रंग असं कसं ठरवलं जातं? विशिष्ट रंग घालण्यामागे नेमकं कारण काय, असे प्रश्न अनेकदा पडतही असतील, पण आपण याचा कधी शोध घेत नाही। तर नवरात्रीचे जे 9 कलर असतात, रंग असतात, ते त्या दिवसाच्या वारावरून ठरवले जातात। आपल्याकडे ग्रंथामध्ये प्रत्येक वाराला एक विशिष्ट रंग दिला आहे आणि त्यावरूनच हे नवरात्रीचे रंग ठरवले जातात। यात एकच गोंधळ असतो, तो म्हणजे आपल्याकडे 7 दिवस आहेत आणि पुढचे जे 2 दिवस एक्स्ट्रा येतात त्यामध्ये कुठला रंग घालायचा, तर त्या दिवशी त्या रंगाचा सिस्टर कलर जो असतो, म्हणजे त्याच्या जवळपास जाणारा जो रंग असतो तो रंग निवडला जातो। चला तर जाणून घेऊया यावर्षी नवरात्र कधी आहे आणि घटस्थापना कधी होणार आहे। 9 दिवस दुर्गा मातेच्या 9 रूपांची पूजा केली जाते। वर्षातून 4 वेळा नवरात्री येते, परंतु 2 नवरात्री ही गुपित स्वरूपात असतात। तर पहिलं नवरात्र म्हणजे चैत्र नवरात्री आणि दुसरं म्हणजे शारदीय नवरात्र। तर यावर्षी शारदीय नवरात्र हे 15 ऑक्टोबर या दिवशी आहे। शारदीय नवरात्र हे मोठ्या प्रमाणामध्ये साजरे केले जाते। अश्विन महिन्यात येणाऱ्या नवरात्रीला शारदीय नवरात्र असं म्हटले जाते। धार्मिक ग्रंथानुसार दुर्गा पूजनासाठी शारदीय नवरात्र सर्वश्रेष्ठ मानले गेले आहे। शारदीय नवरात्राचे 9 दिवस अत्यंत पवित्र आणि शुभ मानले जातात। नवरात्रात केलेली देवीची पूजनामुळे शक्ती, ज्ञान, आनंद, सुख, समृद्धी, समाधान, कीर्ती, मान सन्मान, धन वैभव प्राप्त होऊ शकते। तसेच भगवती देवीच्या पूजनाने कुटुंबात सुख शांतता नांदते। यावर्षी शारदीय नवरात्र हे 3 ऑक्टोबर 2024 गुरुवारी आहे आणि त्या दिवशी घटस्थापना होणार आहे। नवरात्रीची घटस्थापना ही 3 ऑक्टोबर रोजी गुरुवारी होणार आहे आणि त्या दिवशी पहिला रंग आहे तो म्हणजे पिवळा। तर पिवळ्या रंगाचे असं महत्व आहे की नवरात्र उत्सवामध्ये गुरुवारी पिवळ्या रंगाचे कपडे परिधान केल्याने व्यक्तीचे मन आशादेय आणि आनंदी होते। हा रंग उबदारपणाचे प्रतीक आहे जो दिवसभर व्यक्तीला आनंदी ठेवतो। 4 ऑक्टोबर शुक्रवारी येत आहे हिरवा रंग। तर हिरवा रंग हा निसर्गाचे प्रतीक आहे। हिरवा रंग हा वाढ, प्रजनन, शांतता आणि स्थिरतेची भावना निर्माण करतो। शुक्रवारी हिरवा रंग घालून आपण देवीकडे शांततेसाठी प्रार्थना करायला हवी। हिरवा रंग हा जीवनातील नवीन सुरुवात देखील दर्शवतो। 5 ऑक्टोबर 2024 येत आहे करडा रंग म्हणजेच राखाडी रंग। तर राखाडी रंग हा संतुलित विचाराचे प्रतीक आहे आणि एखाद्या व्यक्तीला व्यावहारिक आणि साधे होण्यासाठी प्रेरित करतो। हा रंग अशा भक्तांसाठी योग्य आहे ज्यांना फिकट रंग आवडतो, त्यांना स्वतः खास शैलीने नवरात्र उत्सवाचा आनंद घ्यायला आवडतो। 6 ऑक्टोबर 2024 ला येत आहे रविवार आणि त्या दिवशी आहे नारंगी रंग म्हणजेच केशरी रंग। केशरी रंगाचे कपडे परिधान करून रविवारी देवी नवदुर्गाची पूजा केल्याने ऊर्जा आणि आनंदाची अनुभूती मिळते। हा रंग सकारात्मक ऊर्जेने भरलेला असतो आणि व्यक्तीचे मन उत्साही ठेवतो। 7 ऑक्टोबर 2024 ला येत आहे सोमवार दिवशी येत आहे पांढरा रंग। तर पांढरा रंग हा शुद्धता आणि साधेपणा दर्शवतो। देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी सोमवारी पांढरे वस्त्र परिधान करावे। पांढरा रंग हा शांतता आणि सुरक्षिततेची भावना निर्माण करतो। 8 ऑक्टोबर 2024 ला आहे मंगळवार आणि त्या दिवशी येत आहे लाल रंग। लाल रंग हा उत्साह आणि प्रेमाचे प्रतीक आहे आणि भगवती मातेला लाल वस्त्र या दिवशी अर्पण करावी। लाल रंग हा भक्तांमध्ये शक्ती आणि चैतन्य निर्माण करतो। 9 ऑक्टोबर 2024 ला आहे बुधवार आणि त्या दिवशी येत आहे निळा रंग। निळा रंग वापरल्याने अतुलनीय आनंदाची अनुभूती येते। त्यासोबतच हा रंग सुख, समृद्धी आणि शांतता दर्शवतो। 10 ऑक्टोबर 2024 ला येत आहे गुरुवार आणि त्या दिवशी आहे गुलाबी रंग। गुलाबी रंग हा सुसंवाद व दयाळूपणाचे प्रतीक आहे। गुलाबी रंग हा शुद्धतेचे प्रतीक आहे। गुलाबी रंग हे स्नेहाचे, वात्सल्याचे प्रतीक आहे। 11 ऑक्टोबर 2024 ला येत आहे शुक्रवार आणि त्या दिवशी आहे जांभळा रंग। जांभळा रंग हा भव्यता आणि राजेशाही दर्शवतो। नवदुर्गेच्या पूजेमध्ये जांभळा रंग वापरल्याने
भक्तांना सुख समृद्धी मिळते. त्यामुळे देवी मातेचा आशीर्वाद मिळण्यासाठी जांभळ्या रंगाचे कपडे घालावेत. हे आहे शारदीय नवरात्रीचे 9 रंग आणि त्याचं महत्व. आई भगवती तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करो, हीच भवानी मातेच्या चरणी प्रार्थना. आजच्या व्हिडिओतली माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलवरती नवीन चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला देखील प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल. आणि हा व्हिडिओ इतरांना देखील शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा ही माहिती मिळू शकेल. धन्यवाद.